बळी तो संभाजी जानन वाळी कावतरला तयाची कुळीच्या छत्रपतीच्या चरण वजा दंडवत मस्तकही पायावरी या वारकरी संताच्या भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे साठविला राय हृदय संपुष्टी बाहेर दाकोटी मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी यथावकाश यथावधान अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे कीर्तन रूपी वाक्पुष्प सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती देवचे सुप्रसिद्ध साधू जगतमान्य संत देवमान्य संत लोकमान्य संत संत मान्य संत भगवान तुकोबरा यांचा चार चरणाचा यावत सृष्टीत अनुमती आलेला जीवात्मा भोगाधिक क्रियाने आयुमान क्रियामान भोगत असताना आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ते नामाप्रत्य तत्व नाही अन्यथा ते नाम सोपले रामकृष्ण गोविंद मला वाटतं मी वासुदेव तत्वता तत्वमसी अहम ब्रह्मस्मी बोधाच्या पुढची अवस्था त्या जीवाकडे आली की तू देव मी भक्त ऐसे करी भक्त विषयाचा अनुसंग जीवाला का उपन्यास पद्धतीनं तो भक्त त्या भगवान परमात्म्याकडे सर्वस्वी भार समर्पित करतो आणि तो भार समर्पित केल्यानंतर तो भगवान परमात्मा त्या भक्तांकरता कोणती कार्य करतो त्या कार्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिचय परिहार वक्त्याच्या दृष्टिकोनातून अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण युक्तीप्रमाणे चालत असलेल्या नामजप सप्ताह परंपरा फार अनादी आहे प्रातस्मरणीय आदरणीय गुरुस्थानी गुरुवंदनीय पूज्यस्थानी आदरणीय मला वाटतं कुटुंब अभंगामध्ये ज्यांचा फार मोठा हातखंड आहे असे असणारे महादेव महाराज जे असणारे जगताप यांच्या दृष्टिकोनातून परमादरे परमादरणीय वारकरी संप्रदायातील राम ज्यांनी अख्ख्या भारताला समजावून सांगितलं असे परमादरणीय डोक महाराज यांच्या असणाऱ्या प्रेरणेनं किंबहुना संगमनेर खुर्द पंचकृषी किंबहुना सर्व याती वर्णातील समधर्म समभाव या उक्तीप्रमाणे चालत असलेला नामजप सप्ताह त्या सप्ताहातील असणारी तिसऱ्या दिवसाची असणारी वाक्पुष्प सेवा माझ्या वाट्याला आली हे माझ्या जीवनाचं सगळ्यात मोठं परमभाग्य आहे निवडलेला अभंग जास्त लांबणीवर येणार नाही 1 तास आता माझ्याकडे उरलेला आहे 1 तास तर उरला खटवांगराया गेला तर आवड मारत अशी 1 तासा म्हणजे जितकं स्पीडनं जाता येईल 4Gच्या 5Gच्या तितक्या पद्धतीने अभंग सोडणारे फक्त ऐकताना सुज्ञ पद्धतीने ऐकण्याचा प्रयत्न करा लांबवलेलं मला कोणतंच आवडत नाही महाराज कीर्तन लांबले की पाठीमागची कुरबुर करतात आणि इकडे आयुष्य लांबले की घरचे आम्हाला फोन करतात कोणता ग्रंथ वाचला बाबा जाईन समाजाचा स्वभाव आहे महाराज ज्यांच्या करावी सेवा आली माझ्या असणारी परम दृष्टिकोनातून मी सेवा नव्हती महाराज ज्यांनी पाठवलं त्यांचं लौकिक दृष्टिकोनातून आभार मानलं पाहिजे माझ्या परम मित्र आदरणीय दाते महाराज प्रकृती कोणालाही सोडत नाही कर्म कोणालाही सोडत नाही जगताच्या मालकानं टोपलीत घातल्यानंतर ज्यावेळेस यमुना महिना पाणी तोंडाला आल्यानंतर शेवटी अंगुष्ठ पायाचा त्या यमुनेला लावला ज्या कर्मामध्ये स्वतःच्या बापाला सोडत नाही तो देव आपल्याला सोडेल का असणाऱ्या व्याधी पिढला दहाव्या वैद्याची मागे काही अपार्य कारण असतो त्यांना बॅक पेनचा भयान असणाऱ्या आजाराने ग्रस्त झाले आणि त्यांनी सांगितलं महाराज काकांचा फोन आला की सेवा करावे लागेल माझी नियोजित सेवा असणारी अकोल्याची होती पण तरीसुद्धा एकमेका सहाय्य करू ही वारकरी संप्रदायाची प्रणाली तुमची असणारी यादी बघितली म्हटलं काय हरकत नाही सेवेके करावे सांगितले काम ते होतो पण कामाने या दृष्टिकोनातून तो मी नव्हे याच्यातलं विश्लेषण कळालं तर फार बरं होईल चला मला थोडे पुढे घेऊन जायचं निर्धारित वेळेमध्ये या अभंगामध्ये 5 प्रश्न आहे कोणता हरी कोणत्या भक्ताच्या घरी कोणती कामे का करतो ती भक्त काय देतात 5 प्रश्नांची उत्तर मिळाली का अभंग सुटला ज्यांच्या साथीने सेवा शृंगाराची माऊलीच्या दरबारातली प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती सर्व विद्वान रत्ने आमचे गणगे महाराज महाराष्ट्रातले टॉप बरोबर ना कार्तिक महाराज पवार हां अशा दृष्टिकोनातून होत असतं वयानुसार अगदी आळंदीतील टॉप 10 मध्ये अगदी मृदंग दृष्टिकोनातून असणारा सगळ्यात तयार व्यक्तिमत्व असणारे पवार महाराज असतील आदरणीय लखन महाराज असतील आदरणीय संजय महाराज आणि सर्व गुरुकुलातील असणारे ज्ञानार्जन पुढे असणारे महाराष्ट्राची असणारी भावी पिढी या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक त्या स्वरूपाने महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य कीर्तनकार आमचे परममित्र सागर महाराज तेही या ठिकाणी आलेले आहे महाराज फार एकमेका सहाय्य करू या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे घेऊन जायचे पहिल्यांदा तुमच्या असणारा सप्ताह कमिटी आयोजक नियोजक संयोजक गावकरी टाळकरी माळकरी विनेकरी सर्व नगरवासियांकरता एकदा टाळ्या वाजवा महाराज उत्सव का करायचे मला प्रामुख्याने वेळ पुरणार नाही म्हणून निर्धारित वेळेमध्ये मांडतोय की हे उत्सव का करायचे उत्सव करण्यापाठीमागची कारण मीमांसा काय आणि हे उत्सव कलियुगामध्ये काय प्रेरित पद्धतीने स्रोत आहे याचे विश्लेषण पद्धती मांडत असताना गुरुवर्य न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्रीजी महाराजांकडे कुमुदोनी सोडत असताना ते वैकुंठवासी प्रातस्मरणे वेदांत वाचतपती जगन्नाथ अण्णा पवारांची 3 उदाहरणं सांगायची मला वाटतं फार जुनी परंपरा आहे मी त्या परंपरेतून आलेलो आहे मी विद्वान नाही पण फार विद्वानांच्या यादीतून आले हे माझ्या जीवनातलं परम भाग्य मला यादी काय मांडायची नीट आहे का ज्यांची लेकरं असतील त्यांना थोडं सायलेंट करा म्हणजे थोडं शांत करा काय होतं शब्दांचा प्रयोग अनुप्रयोग होईल जरा थोडं ऐकण्याची वृत्ती ठेवा 4Gच्या स्पीडने मी सांगतोय उद्या कोणी म्हणा नको कालचं कीर्तन मांडपाच्या वरून गेलं बघ
तर सुज्ञ पद्धतीने ऐका. हे उत्सव करण्यापाठची कारण मी माणसं सांगतो. इथं आल्यानंतर इतका आनंद वाटला. महाराष्ट्राच्या पाठीवर पंढरपूरच्या वारकऱ्यांचं स्वागत करावं असं जगाच्या पाठीवर दुसरं गाव बघितलं का कीर्तनकारा करता इतका असणाऱ्या आनंदाने जल्लोषात नाचत जाऊ त्याच्या गावात खेळूया सुख देईल विसावरे. ही तुमच्याकडे असणारी वृत्ती आहे. मला वाटतं ही सगळ्यात मोठा आनंद या ठिकाणी आल्यानंतर झाला. ज्या कुटुंबाशी असणारा निगडीत असणारा संवाद झाला त्यांची परंपरा फार जतन करणारं ते कुटुंब आहे. त्यांना धन्यवाद. नीट हे उत्सवाचे 3 कारण प्रामुख्याने ऐका. उत्सव कलियुगामध्ये ऐक्याचं प्रतीक आहे. उत्सव कलियुगामध्ये प्रेमाचं पूरक आहे. आणि हेच उत्सव कलियुगामध्ये एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे. त्याचे विश्लेषण न्यायशास्त्र दृष्टिकोनातून जर परिणती सोडायला गेली काय झाले कीर्तनकार किमान अपडेट व्हायला पाहिजे. थोडंसं सुज्ञ पद्धतीने ऐका. BSNL काळात असणारं 5Gच्या जमान्यात चालणार नाही. इतकं अपडेट कीर्तनकारांना व्हावं लागेल की पुढे काय घडणार आहे त्याच्या आत ज्ञात असेल तर ते कारण मी माणसा मांडण्यामध्ये मजा वाटेल. सुज्ञ मंडळी पुढे ऐकल्यानंतर आपुला तो एक देव करून घ्यावा. देवही त्याचं नाही झाला कीर्तनकार देवाचा नाही झाला. शेवटी तो कीर्तनकार मेला. ज्याच्या 10व्याला कीर्तनकार आला नाही त्याने सुद्धा अभंग तोच घेतला. आपुला तो एक देव करून. कोणत्या परंपरा चालल्या ज्यांच्या असणाऱ्या माध्यमातून थोडीशी समाजगिरी व्यक्त करतो. लाईव्ह असणार थेट प्रक्षेपण आमचे परममित्र संकेत महाराजांवरून वारकरी संप्रदायाचा मुंबईपर्यंत ज्यांनी खरे चॅनलच्या माध्यमातून ही सेवा पोहोचवण्याचं काम केलं. सुंदर असणारं आयोजित नियोजित आणि प्रत्येक ठिकाणी ते एडिटिंगच्या बाबतीमध्ये आम्ही त्याला बादशाह म्हणतो महाराज. ज्याला चांगलं त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. आपली संस्कृती चांगलं म्हणताना थोडा क्वचित भाव अंतकरणामध्ये दुर्दैवी असतो. यादी नीट ऐका. उत्सव ऐक्याचं प्रतीक आहे. एक इथं बसणाऱ्याला माहित नाही चटई कोणी टाकली. टाकणाऱ्याला माहित नाही काढणारा कोण होता. काढणाऱ्याला माहित नाही बसणारा कोण होता. पण जो तो आपापली कामं चोख पद्धतीने पार पाडतो. हे उत्सव कलियुगामध्ये ऐक्याचं प्रतीक आहे. मुद्दा नंबर 1. 2 उत्सव कलियुगामध्ये एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे. नैऋत्य पश्चिम वारे महाराष्ट्रात व्हायला लागले. माझं कीर्तन फार 5G मध्ये ऐका. BSNL रेंज इतकं मला खाली बोलता येत नाही. काही ठिकाणी माणसं पैसे देऊन सुद्धा एकत्र येत नाही. सृष्टीचा तर एक अगत नियम आहे. इथं चौघं एकत्र येण्याकरता एकाला पृथ्वी सोडावी लागते. माझी भाषा कळते ना. इथं चौघं एकत्र येण्याकरता एकाला पृथ्वी सोडावी लागते. तुमच्या भाषेत एकाला मारावं लागतं तेव्हा चौघं खांदेकरी एकत्र येतात. तरी माणसं एकत्र येत नाही. पण इथं न सांगता एकत्र येतात. हे उत्सव एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे. मुद्दा नंबर 3 यानंतर आहे ना जेवायला बसल्यानंतर सद्गुरू गंगागिरीजी महाराज परंपरा लेणे को हरिनाम देणे को अन्नदान आमटी भाकरीची पंगत आहे. कोणत्या याती वर्णाच्या याच्याशी काही घेणं देणं नाही. पण जेवताना जर त्याने आमटीचा काय म्हणतात तुमच्याकडे फुरकाच म्हणतात ना. 100 शेरीन 1 संगनमेरी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे महाराज. ही ताकद आहे आपल्या संप्रदायाची. या आपल्या भाषेची ताकद आहे. कुठे जरी गेलं ना कीर्तनकार लगेच कळतो घाटावरचा आहे. मला तर कोकणात मध्ये गेला ना 100% म्हणता हा घाटावरचा आहे. आपली भाषा तेवढी रांगडी महाराज. आपल्याला तेवढं मध्ये शिरू नका आपलं. ए सर ही ताकदीची भाषा आहे. तर महाराज ते असणारा गर्व आहे. कर्म धर्म संयोगानं त्याने आमटीचा फुरका मारल्यानंतर त्याच्या डोळ्याच्या गारगोट्यावणे त्याच्या जीवाची घालमेल अवस्था बघितल्यानंतर ज्याच्या हातामध्ये ग्लास पडेल ना तो जीव वाचवण्याकरता धावतो. तो कोणता जाती या तिवरण्याचा हा भेद वारकरी संप्रदायामध्ये नाही. म्हणून उत्सव प्रेमाचं पूरक आहे. ऐक्याचं प्रतीक आहे. आणि एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे. म्हणून असे उत्सव सध्या तरी गावोगावी खेडोपाडी वत्सवस्ती शहराच्या कानाकोपऱ्यात समाज जागृत करण्याकरता होणं गरजेचं आहे. विठाला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा अभंगातील पहिला शब्द आहे भक्त. भक्त होण्याकरता कोणत्या क्रिया कराव्या लागतात याची अन्वय सिद्धांत मांडतो. नीट ऐका. 1 6 कारण त्यातले प्रामुख्याने जेवढे जमेल तेवढं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता 1 तासामध्ये शिडी जशी शेंडे खाते ना तितकंच पळता येणार आहे. मला सद्गुरू गंगागिरीजी महाराज परंपरेमध्ये 6 तास कीर्तन करायची सवय. मग किती पळणार आहे आपण. जेवढं सुज्ञ होईल तेवढं ऐका. भक्त होण्याकरता पहिली अवस्था आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती प्रेमानंद सुखाची प्राप्ती. ब्रह्मानंद क्रियेच्या दृष्टिकोनातून जात असताना प्रेम सुखदेही विवर्तवादामध्ये एक लक्षण मांडलं. प्रेमाविना नाही समाधान. समाधान आणि प्रेम याचा यातायाती जर संबंध लावायला गेला तर व्याकरण संहितेनुसार प्रेम हे समाधानावरती डिपेंड आहे आणि मानलं तर समाधान प्रेमामाने अशी विश्लेषण व्याख्या त्याची निघते. चला पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. मी काय 10वी 12वी नापाचा अजिबात कीर्तन करणे. बऱ्याचशा लोकांचा असा अभ्यास आहे 10वी 12वी इकडे नाही जमलं का तिकडे जमतात. हा तुका म्हणे रे कपाळाचे कामच नाही महाराज. कीर्तनकार अपडेट व्हावे लागेल. 5Gच्या जमान्यामध्ये असणार. थोडंसं पुढे सांगतो ऐका. मला विश्लेषण मांडायचंय. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती मग जीवाच्या पाठीमागं दुःख किती याच्या 4 यादी मांडणार मी. जेवढं जमेल तेवढं एका शब्द अभंग सोडवण्याचा प्रयत्न. भक्त होण्याकरता पहिली अवस्था आहे दुःख. म्हणजे दुःख किती प्रकारचं याची यादी ऐका. दुःखाचे 3 यादी सांगितलं शास्त्रामध्ये. मला वाटतं विचारसागराच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर खंडनवादामध्ये 14व्या स्कंदामध्ये उदाहरण आलं. गुरुवर्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार एक विश्लेषण मांडायचे. दुःख जरा सुज्ञ मंडळींकरता थोडंसं चिंतन मांडतो. नंतर तुमच्या ट्रॅकवर येणार आहे मी. मला त्याही पद्धतीचा ज्ञात आहे. 1 वेष्टी समवेष्टी आणि उद्विग्नता 3 अवस्था आहे दुःखामध्ये. किती
बोलत चला बघा. मला मी कंटिन्युटी आणि कनेक्टिव्हिटी कीर्तनामध्ये कायम लागते. मला जर कोणी मध्येच थांबायला सांगितलं तर कुठं थांबलोय मला कळत नाही, कोणत्या पानावर थांबलं तेही सुचत नाही. मग मी पुन्हा रिपीट अगेन सुरू होतो आणि शेवटपर्यंत जोवर मी संपत नाही तोपर्यंत मी कोणाचं ऐकत नाही, ऐकूनही घेत नाही. त्यामुळे बोलत चला. जर नाही बोललं तर कीर्तन लांबण्याची दाट शक्यता आहे. मग तुम्हाला पुन्हा जर काही सुटलं तर तुम्ही म्हणणार थांबवा. कुठं थांबवलं जर नाही कळालं तर मी जेवढं पाठ करून आलं तेवढं तुम्हाला कन्फर्म ऐकावं लागणार. तुमचा 100% विश्वास झाला हा पाठ करून आलाय. हा जरा नीट आहे का काय झाले कालाय तस्माय मग पाहुणी या ग्रंथी करावे कीर्तन. काळ गेला महाराज पाहुणी युट्यूब चोरावे कीर्तन. ऐकणारे एवढे खाली गेले ना. मी त्या दिवशी घुलेबाबांच्या समोर कीर्तन केलं सागर महाराज. म्हणलं बाबा ऐकणारे एवढे खाली गेले ना 1 मिनिटात सिद्ध करू शकतो. म्हणे कर बाबा. म्हणलं मी नावाने आवड आहे बोलून अवघड आहे. म्हणे कसं काय. म्हणलं रामायणामध्ये ज्यावेळेस कृष्ण परमात्म्याचा असणारा अति प्रसंग डोक्यावरून गेला त्यावेळेस हनुमंतरायाला सांगितलं जाऊन लंका जाळून ये खालचे. म्हणले खरं आहे हे खरं आहे ना. हे खरं आहे हेच बरं आहे. रामायणात कृष्ण घातला तरी खरं म्हणता मग काय बरं आहे. देव धर्म सांधी पडील सकळ विषय गोंधळ घालत विषय गोंधळ घालत देव मध्ये थोडस चाली आडव्या वाटते कारण मी 6 वर्ष इंगळे महाराजांचा गायक होतो. त्यामुळे महाराष्ट्रात आधी इंगळे मग सगळे चाली जरा 4G. आता इथं जर म्हणलं आता अकवाटे निघ तू संगमनेर बायपासने निघ घरी जा. इथं तुका म्हणे ज्यात चंचल वृत्ती असणारा तितका आनंद परमार्थ म्हणे घेता आला पाहिजे. पहिली अवस्था सांगितली मी वेष्टी समवेष्टी आणि उद्विग्नता. नीट ऐका. वेष्टी अवस्था स्वयंक्रियेने जीवाच्या बाबतीत झालेले दुःख इतरांपेक्षा जास्त भासणं याला वेष्टी म्हणा. आणि दुसऱ्याच्या बाबतीत किती जरी घडलं तरी ते आपल्यापेक्षा कमी भासणं याला समवेष्टी म्हणा. जर तुमची गाठागाठ होत असेल तर फार सोप्या भाषेत सांगतो अख्ख्या गावाची लाईट असावं आपल्या घरातली जावा. किती आनंद. आनंद का दुःख. आनंद किंवा दुःख याला म्हणतात वेष्टी अवस्था. याच्या उलट अख्ख्या गावाची जावा मग आपले असावा. आनंद रे आजी आनंद ही वेष्टी समवेष्टी. आणि तिसरी अवस्था आहे जीवाच्या बाबतीमध्ये उद्विग्नता. आता नीट आहे का सुज्ञ मंडळी. गाणं विनोद गायन हे सगळं जमतं आम्हाला पण परमार्थाच्या काही संहिता आहे त्याच्या बाहेर जाता येत नाही. नाही तर तसंही ट्रॅकने आम्ही जाऊ शकतो. मी तसा संगीत अलंकार आहे सागर महाराजांना माहिती. मला काय फरक नाही पडत. पांढरी 2 काळी 2. मी काळी 4ला काकडा डबलला करत होतो सरला बेटामध्ये. तेव्हा हे काय वाटायचं आपल्याला याच्यातून चांगला निष्णात होऊन आलेलं आहे. पण काय होतं थोडीशी समाजाची दिशाभूल आम्ही करू शकतो पण काय जाबदेशी यमत होता हे आमच्या करता आहे. सुज्ञ पिढी इकडं आकर्षित होईल पण विनोदाच्या माध्यमातून नाही. त्यांना तितकं तार्किक ज्ञान द्यावं लागेल. काही लोक भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या प्रेम भरे वैराग्याच्या मुक्ती विवराया. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. असं कसं आहे. जाणकार शेतकरी आता बऱ्याचशा लोकांना शेतीचा अनुभव काही मला ज्ञात नाही पण जाणकार शेतकरी मध्ये किती जरी फटे पडले तरी काडाचे 8 तास पाय देऊन काढतो. तसं आपलं मध्ये काही हो पण काढावा बरोबर उतराले असं बेटाला. तिसरी अवस्था आहे कोणती. तिसरी अवस्था कोणती सांगितली मी. मी जाऊ घरी. काय ऐकताय तुम्ही.
ऐकलं म्हणजे तिसरी अवस्था उद्विग्नता. ही अवस्था म्हणजे काय आता सुज्ञ मंडळी नीट ऐका. विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट झाला की एका पक्षाला नाचव वाटतं. काय नाव त्याचं? मोर. ऐका, वक्ता आणि श्रोता संवाद. गुरुवर्य धुंडा महाराजांचं एक वाक्य होतं, वक्ता आणि श्रोता संवाद असा असलं पाहिजे, अर्ध सांगून कळलं पाहिजे, अर्ध न सांगता कळलं पाहिजे, आणि अर्ध सांगून नाही कळलं पाहिजे आणि अर्ध सांगून सुद्धा नाही कळलं पाहिजे. ही वक्ता श्रोता एक कीर्तनाची परंपरा आहे महाराज. त्या पद्धतीने पुढे जावं लागेल. ऐका, उद्विग्नता. विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट झाला की एका पक्षाला नाचा वाटतं, त्याचं नाव मोर. आता 1 तास कडकडाट चालला, ढगांचा गडगडाटही चाललाय, मोराचा नाचही सुंदर चालला. नाचणाऱ्या मोराकडे बघून म्हणा वाटलं, नाच रे मोरा, आंबे राहिल्याने ते पुढे नाचू. निसर्ग जवळजवळ संपुष्टात आला. आता 1 तासाने कडकडाटही थांबला, गडगडाटही थांबला, नाचणारा मोरही थांबला. तदनंतर लक्षात आलं आपल्या खिशामध्ये 5Gचा मोबाईल होता. सुंदर व्हिडिओ गॅलरी ओपन करून मोराची सुंदर चित्रफित आपल्या मोबाईलमध्ये कैद असायला पाहिजे होती, पण दुर्दैव कडकडाट गडगडाट आणि नाचणारा मोरही थांबला होता. नंतर असणारा सर्व शांत झाल्यानंतर मोबाईल काढला, शांत असणाऱ्या मोराकडे गेलो, व्हिडिओ गॅलरी ओपन केली, कॅमेरा क्लिक केला आणि शांत झालेल्या मोराला विनंती केली, हे मोर मोर वन्स मोर. मोर म्हणला, नो मोर, इट्स वन मोर. याची नीट आहे का, एखाद्या क्रियेनं जीवाला जर दुःख झालं तर जीव पुनर्प्रक्रिया करत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, ताकाने पोळलं की दूध सुद्धा फुकून पितात. मंडपाला दुरी आहे का वर? बोलत चला नाकडे हो. मी म्हणलं ताकाने पोळलं का ते म्हणतात दूध सुद्धा फुकून पितात. काय मराठीच्या किती किती सुज्ञ कीर्तन ऐकतात. जीवाच्या ठिकाणी ही अवस्था आहे की एखादी क्रिया पुन्हा होऊ नये, त्याला उद्विग्नता म्हणा किंवा तुकोबर आहे त्याला उद्वेग म्हणतात. वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. 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 याला उद्विग्नता म्हणा. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ जीवाच्या बाबतीमध्ये ते दुःखाचे. किती दुःख आहे. 99 वर्षाचे व्यक्ती जरी हनुमंतरायाच्या पाया पडा गेले ना महाराज, ते म्हणते देवा सुखानं ने ने म्हणते, हा देवा सुखाचं ठेव. आणि 5 वर्षाचं शेमडं पोरग जरी पाया पडा नेला म्हणते म्हणजे बाळा म्हण देवा सुखाचं ठेव. मग 99 वर्षी जर सुखच मागतो, जर 5व्या वर्षी सुखच मागतो, तर मधल्या कालखंडामध्ये उपभोगलं त्याचं नाव काय ते शोधायचं आहे. आता आणखी 2 अवस्था आहे दुःखाच्या. फार सोप्यामध्ये सांगतोय कीर्तन, नाही तर मी खंडनवादात गेलो 7 ते 9 झोपले असते. काय झाले, लोक म्हणतात पुरोगामी विचार जरा पटत नाही. तुझी सांगायची लायकी आहे का? पाहुणी या ग्रंथी दिलं सोडून 2-4 टाचणं टिपणं चोरली का चालली कीर्तने करा. एवढं सोपं वाटलं काय? पाहिली पोराले धांडुळली दर्शन. याच्याकरता साधना असावी लागते. कीर्तनाचे 3 नियम आहे, नीट ऐका. कीर्तन एक तर स्वरात करावं, कीर्तन एक तर स्वरात करावं, नाही जमलं तर किमान जोरात तरी करावं, आणि दोन्ही नाही जमलं तर घरात मारावं. विठाला विठाला. संगीत धारणा आहे महाराज. बघ इतके सुंदर गाणारे, इतकं सुंदर वाजवणारे, पांढरी 2 लाईन बुवा जर काळ्या पांढरीत जात असन, काळी पांढरी कळते ना, पिटीचं म्हणलं मी, इकडे काळी 2 पांढरी 2. हां, असं माझं थोडंसं बोलून स्वभाव थोडा विचित्र, त्या पद्धतीने ऐका. 2 अवस्था अजून दुःखाच्या आणि थेट अभंगामध्ये प्रवेश. विज्ञान युगामध्ये आपण शिकलेली माणसं आहात. किमान 2 बंध आहे विज्ञानामध्ये. कोणते रे? सजातीय बंध आणि विजातीय बंध. हे म्हणते तुलाच माहिती, मला काय माहिती विचारते. म्हणजे जनरेशन अवघड झालंय महाराज.
त्यांना बोर होऊ शकतं. हे दोन दुःखाचे नियम आहे का सुज्ञ मंडळी? एक विजातीय बंध आहे, दुसरा सजातीय बंध आहे. दुःख सांगतो मी बघता अवस्थेतलं पहिलीचा शब्द आहे माझा. विजातीय बंधामध्ये दोन भिन्न पदार्थ एकत्र येत नाही, त्याचं जीवन आणि संसार. त्याचे विश्लेषण उदाहरण देतो आहे का? जवळून वाहणारे पवित्र असणारे प्रवारा माई तुमच्या आहे, त्या प्रवारा माईतून दोन गोलाकार झालेले दगड आणा, दोन्ही दगड पवित्र असणाऱ्या 1 लिटर दुधामध्ये तापवा. किती डिग्री सेल्सिअसला दूध तापवल्यानंतर दोन्ही दगड एकत्र येतील? सुज्ञ मंडळी, दगड एकत्र येतील, काय होईल परिणाम? तापून तापून दूध संपणार आहे आणि दगड शिल्लक राहणार आहे. न्यायप्रविष्ट प्रणाली आहे का? तिकडे दगड शिल्लक राहणार आहे, इकडे संसार शिल्लक राहणार आहे. तिकडे उकळणारं दूध म्हणजे जीव ते असणारं ते दूध संपणार आहे, इकडे जीवात्मा संपणार आहे. न्यायप्रविष्ट भाषा भोग शिल्लक राहणारे भोगता संपणारे, सामान्य भाषा जमिनी शिल्लक राहणारे करणारे संपणारे. जीव आणि संसार एकत्र येत नाही. दुःखानाम पहिला बंध विजातीय बंध, हे बघता अवस्थेतलं दुसरं कारण. आता चला पुढचा विषय, त्याच्यात छोपं पुढे घ्या जरा. सजातीय बंध घ्या. त्याच्यातलं काय घ्या? सजातीय बंध म्हणजे काय? आता त्याच्यातलं तापलेल्यातलं थोडंसं दूध घ्या. काय झालं? आपलं महाग झालं की बऱ्याच जणांची पोटं दुखतात की नाही? 123चं पेट्रोल निमटपणे गाडीमध्ये टाकतात, अजिबात तक्रार नाही. शेतकऱ्याचा एवढा जरी भाजीपाला वाढला ना, बजेट कोलमडलं. काय दुर्दैव या महाराष्ट्राचं. या देणी टाका. या महाराष्ट्रात साधू तापावर जगू शकतो, गारुडी सापावर जगू शकतो, दुकानदार मापावर जगू शकतो, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती थापावर जगू शकतो. फक्त या महाराष्ट्रातला शेतकरीच आशेवर जगलाय. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. तरी सुद्धा माणसं कोणत्या पद्धतीचं मला कळत नाही. दुर्दैव की या महाराष्ट्राचा सागर महाराज. मी त्यादिवशी जी टॉकीजला बोलून गेलो, या महाराष्ट्रात शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात आणि मार्च एंडला थकबाकीदार म्हणतात. ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद. किती दुर्दैव आहे. मी नॅशनॅलिटी दृष्टिकोनातून जर विश्लेषण मांडायला गेलो, त्या दिवशी मी सर्च करत असताना एक दुर्दैव आठवल्या देशाचं. चप्पल 1000 रुपयाची असली तरी ती पायात म्हणजे मातीत, तिला ठेवण्याकरता एसीत. नीट आहे का? चप्पल 1000 रुपयाची असली तर ती पायात आहे, पण ठेवण्याकरता एसीत आहे. जो भाजपाला रक्ताचं पाणी करून पिकवला जातो तो पोटात जाण्याकरता आहे. चप्पल मातीतली चप्पल एसीत आहे, पण भाजीपाला जो पोटात जाणार आहे ना, ते अन्नधान्य विकवण्याकरता मातीत आहे. हे न्याय व्यवस्थेचं सगळ्यात मोठं कोलमडलेलं दुर्दैव आहे. इतकं अपडेट व्हावं लागेल कीर्तनकारांना सुद्धा, तेव्हा समाज कुठेतरी जागा होईल. विजातीय बंधामध्ये फक्त सजातीय बंधात त्याच्यातच उरलेल्या दुधामध्ये 1 चमचा साखर टाका. किती डिग्री सेल्सिअसला उकळल्यावर साखर शिल्लक राहील? गोडी साखरेच्या ताई. ही दुःख निवारण्याची अवस्था आहे. मग तद स्वरूपाचं दुःख प्रत्येक जीवाच्या वाट्याला आहे. मग या दुःख उपभोगणाऱ्यांची एक यादी द्या, तरच आम्हाला या अभंगामध्ये प्रवेश करता येईल. आत्तापर्यंत दुःख उपभोगलं नाही बसलेल्यापैकी एखाद्या व्यक्तीने सांगावं, महाराज आजपर्यंत माझ्या वाट्याला कोणतंच दुःख आलं नाही. वरती हात केला ना, शेवटला आपण सेल्फी काढू त्याच्या संग. आहे कोणी? माझ्या सहित आहे. प्रत्येकाचा हव्यास बघा महाराज, तुम्ही गुणीजन मंडळी आळंदी म्हणे, प्रत्येकाच्या पाठीमागं हव्यास लागलेला आहे. कशाचा? मला सांगा. तुम्ही व्यवसाय दृष्टिकोनातून इथं सेटल झाला किंवा पूर्ववत पद्धतीने राहणारी कोणी असेल तर प्रत्येकाची अपेक्षा इथे येण्याच्या करता कशा करता? बोला 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 बोलत चला. प्रत्येकाची अपेक्षा कशा करता? पैशा करता. मी एवढ्या लांबून कीर्तनाला आलो कशा करता? पैशा करता. मला दावणीला बांधलाय. समाज फार विचित्र आहे रे गड्या. प्रत्येकाची हाव कुठपर्यंत आहे? इथपर्यंत. बरं जाऊ द्या. गडगंज श्रीमंती. मी जनरेशन बिटवीन द गॅप, न्यायशास्त्रामध्ये पुरावा आला. फर्स्ट जनरेशन टू थर्ड जनरेशन, जो मधला गॅप आहे, जी दरी आहे सुज्ञ शिकलेल्या व्यक्तींकरता, ती जी दरी आहे ती सांगतोय का? जुनी माणसं अशिक्षित होती तरी सुद्धा 100 वर्षापर्यंत जगत होती. इतकं समाधान होतं. त्यांच्याकडे जी वापरण्याची कपडे वगैरे होती किंवा असणार तो काळ प्रतिकूल काळ होता. मला ती माणसं किमान दुसऱ्याचे कपडे उसने घालून लग्नाला जायचे. आता किमान वस्त्र अंगावर आपल्या असे जे मी घातलं ते अख्ख्या लग्नात कुणाच्या अंगावर नसलं पाहिजे, ही आपली अवस्था. एक समाधानाचं वाक्य बोलू. महाराष्ट्रभर फिरताना अनुभव येतो. काहींच्या घरी गेल्या गेल्या बसायला लाखो रुपयाचे सोफा सेट आहे, जेवायला लाखो रुपयाचे डिनर सेट आहे, वाढणाऱ्यांच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आहे, पण घरातल्या प्रत्येक माणसाचा माइंड अपसेट आहे. हे कलियुगातलं दुर्दैव आहे. प्रत्येक काहीतरी अविचारी वृत्तीमध्ये. किती समाधान होतं त्या काळामध्ये महाराज. दिवसभर काबाड कष्ट करून आले ना, आपल्यासारख्या 5 मजली बंगला आणि एसी वगैरे नव्हती महाराज. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, वाऱ्यास वेरी जावे या झोपडी तमाजा. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडी माझ्या. किती आनंद होता महाराज. पौर्णिमेच्या चंद्र घरातून बघायचे, बाहेर जायला गरज नव्हती. इतका आनंद. ना आता त्यांच्यापेक्षा 5-5 मजले. फडशीवरी पडावे स्लॅपकडे पहावे, मनक्यात गॅप यावे या बंगल्यात माझ्या.
ही अवस्था आहे आपली महाराज. प्रत्येक जण हव्यासे मी सपक म्हणत नाही महाराज. सुधीर फडक्यांचं एक गीत होऊन गेलं जुन्या काळामध्ये. वासुदेवाची ऐकावानी, वासुदेवाची ऐकावानी जगात नाही रामर. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. पैशाची रीत लैन्याची गाण्या पोराला त्याचा भाव. आई सोडून घेत यजेप पैशाच्या दिशेनं धाव. रात्रंदिस ही दुनिया सारी, टाळी वाजवा. रात्रंदिस ही दुनिया सारी या पैशाची गुलामर. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. प्रत्येकाला याचीच अपेक्षा आहे महाराज. भाई रे सब पैसे के भाई हो, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे भाई, भाई रे सब पैसे भाई. साथी नहीं जेव्हा मोठा झाले धंदा तेव्हा बहीण म्हणे दादा, दादा. जेव्हा बहीण म्हणे दादा, बाई रे सब पैसे भाई, बाई रे सब पैसे भाई, सब पैसे भाई. वा वा वा, क्या बात आहे महाराज. मी संगीताचा फार आदर करणारा माणूस आहे. म्हणजे संगीताचं नावाचं नाही बघा. हे म्हणतील कोणते बा नेमकी, यांचं विश्लेषण तिकडं जातं. संगीत शब्दामध्ये दोन अर्थ आहे. गी शब्द बाजूला काढला तर संत अवस्था शिल्लक राहते. संते ताल गया तो बाल गया, स्वर गया तो सब कुछ गया. कीर्तनाची साधनाने आलंच पाहिजे. आणि चांगल्याला चांगलं म्हणत जा. मला दोनदा राग येतो. मला एक मला तुम्हाला सगळ्यात जास्त राग कधी येतो म्हणलं, मी एखादा राग गायला ना तरी समोरच्याला कळला तरी त्याने टाळी नाही वाजवली का मला सगळ्यात जास्त राग येतो. ते म्हणजे मग याच्यापेक्षा जास्त राग कधी येतो म्हणलं, मी एखादा राग चुकीचा म्हणलं समोरच्याला कळला नाही तरी तो वाहवा म्हणला का मग अख्ख्या जास्त राग. संगीत ताकद. आता वेळ पुरणार नाही सागर महाराज. संगीताच्या बाबतीमध्ये पंडित जितेंद्र अभिषेकींचं एक नाटक होऊन गेलं, कटियार काळ जात घुसली. पाहिली ना आपण सर्वांनी. एक एक गीत असं चाळून बघा महाराज. विरहणी रागाची ताकद काय आहे. आता एकमेकाला चिवडायचं असं स्टेटस ठेवतात, त्याने ठेवलं का डिलीट करतात, त्याने पाहिलं का डिलीट करतात. ही कलियुगाची पद्धत झाली, सोपी पद्धत झाली फक्त डिवचण्याकरता. पण त्या काळामध्ये एखादी प्रियसी जर विरहामध्ये गेली ना, या गीताचे शब्द जर कानावर पडले ना संगीत महाराज, तर महाराज ती असणारी विरहणीच्या दृष्टिकोनातून असे अश्रू नयना वाटी यायची. मी एक पद म्हणण्याचा विचार करतोय बघा. तुम्ही म्हटल्यामुळं काय होतं, जाणत्या कीर्तनकाराने पावसात मोठ धरून या, पण तुमच्याकरता म्हणून दाखवतो. फक्त जरा सुज्ञ पद्धतीने ऐका. वाट एका कीतमाची हरवलेल्या मानसाची, बरसोनिया काश सारे अमृताने नागवा, अमृताने चंद्रवाना दे. आणि ज्याला स्वर नाही त्यांनी तिकडे कावळे हाणाच्या प्रवराच्या कडाला पण इकडे यायचं नाही. वेट आला ही ताकद आहे वैराग्याची. ठीक आहे, आम्हाला कळलं महाराज. हे दुःख कोणी उपभोगलं तुमच्याकरता दृष्टांत देतो आणि अभंग सोडून देतो. थोडंसं रामायणाकडे नेतो म्हणजे उद्या कोणी म्हणा नको महाराजांचा अभ्यास कमी होता.
बरेचशी माणसं वयावा अंदाज लावतात. बुवा बरा होता पण चिंतन कमी होतं. चिंतन केलं का कीर्तन लांबवलं तारका भेटत नसतं. कमी वेळेत सोडलं का भांडवल संपलं असावं. आणि सगळं एकत्र केलं का बुवाचा गाडीचा कलर काय मॅच होत नव्हता काय. बुवा पेटवायचा होता का तुला. अरे काय विचार आहे कैसे. परमार्थ म्हणे जर वयाचं बंधन असं तर 1400 वर्ष जगलेला चांगदेवाला 7 वर्षाच्या मुरड्या मुक्ताने उपदेशच केला. ती परमार्थाची ताकद आहे. जरा सुज्ञ मंडळी नीट आहे का. हे दुःख कोणी उपभोगले मी पहिली अवस्था सांगितली. थोडंसं रामायणामध्ये घेऊन जातो. इकडलं उत्तर द्या माझ्याकडे. रामायणामध्ये 3 माणसं पारंगत होती ज्योतिषशास्त्रामध्ये. 1 कैकई, 2 मंदोदरी आणि 3 कैकईचे वडील अश्वपती राजा. सुज्ञ मंडळी ऐका. अश्वपती राजाला पशुपक्ष्यांची भाषा कळायची. भक्त होण्याकरता दुःख पहिलीच अवस्था. पण इतरांना जर सांगितलं तर तात्काळ मरण होतं. अश्वपती राजा जेवायला बसला. एक ताटात मुंगी आली. तिने घास उचलला. मार्गस्थ झाली. तिला बलाढ्य मुंगी भेटली. तिने ताकदीच्या जोरावर हिला खंडन केलं. तिने सांगितलं जिथून आणला तिथून पुन्हा घास आण. ती पुन्हा घास आणायला गेल्यावर तिने सांगितलं पात्र राजाचं आहे आणि पुन्हा जर उच्चिष्ट केलं तर राजा करणे पाप प्रजेशी भोगणे ते राजाच्या बाबतीमध्ये शोभणार नाही. आपल्या राज्यातील चाललेल्या मुंग्यांचा संवाद आपल्याविषयी इतका सुंदर आहे हे ऐकल्यानंतर राजाला आनंद झाला आणि राजा हसायला लागला. खाली येऊन बोलू का. राज्यातील मुंग्यांनी सुद्धा राजाचा विचार चांगला केला पाहिजे. घोषणा द्यायची वेळ नाही आली पाहिजे. ज्याला कळन त्याला कळन, ज्याला नाही कळन त्याला धन्यवाद. चला पुढे घेऊन जातो. काही शब्दांची लकब कळायला थोडं सुज्ञ, विनोद कळायला सुद्धा बुद्धी लागते. काय झालं आता अनुभवाचं ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान याच्यात जमीन आसमान फरक होतो. फार सोपं विचारतो. आता मला थोडंसं बाजूला जाऊ दे. आता यांचं कीर्तन थोडं हालायला लागलं मला कळते. बसलेल्यापैकी किती महिला रोज मुदपाक खाण्यामध्ये जातात. संगमेर मुदपाक खाना कळतो का तुम्हाला. नाही. यांच्याकडे दिलंय का डिपार्टमेंट तुम्ही. बरं सोप्या भाषेत मुदपाक खाण्याला किचन म्हणतात. मग आता अनुभव नीट आहे का. मुदपाक स्वयंपाकगृहामध्ये 50 माणसांचा रोज स्वयंपाक करणारी महिला तिचा अनुभव आणि सेमी इंग्लिशमध्ये रेसिपी वाचून पदार्थ करणारी महिला यांचा अनुभव किती सारखा असेल. जे अनुभव आहे 50 माणसांचा रोज स्वयंपाक करायचा हा अनुभव पुस्तकी ज्ञानापेक्षा श्रेष्ठच असेल. पुस्तकी ज्ञान धोक्यात आणतं तुमच्याकरता दृष्टांत. सासू असणारी पूजेला बसली आणि 1 तास पूजा आटपे ना आटपे पण तिला घंटा सापडे ना. पूजेमध्ये घंटे वाजते ना. वैतागलेले सासू महाराज कशी तरी पूजा आटपवली आणि सासूनबाईला म्हणले बाळा घंटा बघितला का तू. ती म्हणे 1 मिनिट थांबा. ती सून पळतच गेली महाराज आणि फ्रीज म्हणून घंटा काढून आणला. कुठून. फ्रीज म्हणून आणला. आता सासू आपल्या संगमनेरकडची होती. तुझा मुर्दा बसावला म्हणे. तुला आकलीचा भाग आहे का म्हणे. तुझ्या बापाने ठेवला होता का फ्रीजमध्ये घंटा. ती म्हणे तसं नाही आत्याबाई. सकाळी मी एक रेसिपी बनत होते आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं बटाट्या कांद्याची पेस्ट करा 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवा. कळलं ना आता. हे अनुभव आणि पुस्तकी ज्ञान याच्यामध्ये जनरेशन बिटवीन द गॅप आहे. भेटायला शेवटचा दृष्टांत आहे का. त्या राजाने त्या मुंग्यांचा संवाद ऐकला. नेमकी हसायला लागला आणि त्याच वेळेस काही चाय भाकर वाढण्याकरता आले. ती म्हणे का असला होता. राजा म्हणला नाही सांगू शकत. मला सांगावं लागेल. सांगितल्यावर काय होतं. सांगितल्यावर राजाला मरण होतं. जरा सुज्ञ पद्धतीने ऐका. राजा म्हणला नाही सांगू शकत. ती म्हणे सांगावंच लागेल. राजा म्हणला माझं मरण येईल. ती म्हणे मिळाला तरी चालेल. बऱ्याचशा काही चाय असंच वैताग देतात. तू मिळाला तरी चालेल मला सांगावं लागेल. राजाला वैराग्य झालं. महाराज आपण निघला. फार सोपं विचारतो. तुम्हाला संसारात वैराग्य का वैताग. बोला ना. अजून 3 तास कीर्तन लांबलं. वैराग्य का वैताग. वैतागच ना. इथंही वैतागच आहे तिथंही वैतागच आहे. आणि तुम्ही वैतागल्यामुळे वाल्याकुळी वाल्मिकी झाला. माझं वाक्य जरा जबाबदारी नाही का. रामाच्या राजा नारदानं दिलेल्या शब्दामुळे वाल्याचा वाल्मिकी अजिबात झाला नाही. पत्नीच्या ठिकाणी अविरत वार्ता केली. तुमच्या केलेल्या कार्यामध्ये कोणत्याच दुःखात मी सहभागी होऊ शकत नाही. त्या वैराग्यामुळे खरा वाल्मिकी झाला. विठाला राजाला वैराग्य झालं. बऱ्याचशा राजांना वैराग्य होतं यांच्यामुळं. यांचं ऐकावं लागतं महाराज. पर्याय नाही. सगळे डिपार्टमेंट बरे पण हे आवरत नाही. आमदार खासदार घरी गेल्यावर गपगार. तुमचं काय माझं काय. तुमच्याकरता सांगू का. 3 महिने लग्नाला झाल्यानंतर वैतागलेल्या सासऱ्याने जावयाने सासऱ्याला फोन केला. काय पोरगी दिली म्हणे मला. काय झालं म्हणे. एवढं का म्हणून वैतागले जावं भाऊ. कामं मीच करायचे. भांडे मी कपडे मी सगळं मीच धुवायचं म्हणला. सासरा म्हणला जावाई एवढं तापू नका. हात ओलले 5 मिनिटांनी फोन करा. आत्ताच भांडे घासून आले. तुम्हाला कळलं ना. ह्या बिलिंदराने परत 5 मिनिटांनी फोन केला. म्हणे काय हो.
मामा म्हणे काय झालं, काय कर्माची फळं भोगतोय, म्हणला काय पोरगी दिली, म्हणला कर्माचे फळं नाही जावई, भर उन्हाळ्यात एवढं तापू नका, 40 डिग्रीला ताप गेले, कर्माचे फळं वगैरे काही नाही, एकच फळ तुम्हाला दिले, त्याचं अख्खं झाड माग आहे म्हणे. आता कळलं ना, हे ऐकावं लागतं. राजाला वैराग्य झालं, जंगलामध्ये गेला, फळं कंदमुळं खायला लागला. जंगलामध्ये मेंढ्यांचा कळप आला, आता वेळ धावतीये. आल्यानंतर त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये सगळ्यात पुढे एक जनावर पळतं, त्याला काय म्हणतात आपल्याकडं, हा चाटाळ. मेंढ्यांच्या कळपात सगळ्यात पुढे जनावर पडतं, त्याला कुत्रं म्हणतात. कलाकारचे विद्यार्थी सुद्धा पोरांना उत्तर काय द्यावं, सगळ्यात पुढे पळतात, त्याला ओढाळ म्हणतात आपल्याकडे. वासना ओढाळ, गाई गड्या हो हाणून मोडावा पाय ओढाळ. ती पुढे पळत होती. दृष्टांत नीट ऐका, दुःख कोणाला उपभोगा लागले एवढ्या शब्दावर बोलतोय मी, पुन्हा शंका घेऊ नका. कर्मधर्म सहयोग आणि 10 परस जुन्या काळातले वीर, तिला पाणी नाही उन्हाळ्यामध्ये, त्या मुरमातून एक पिंपळाचं झाड वरती आलं, त्याला एकच पान होतं, हिरवा चारा देखून या बांबा पिसिक लाभाच्या सौसे पुढे चाली म्हणा. ज्ञानोबा म्हणतात त्या पद्धतीने ती मेंढी पुढे गेली, तिने विहिरीच्या कडावर पाय ठेवला, पान मान एकच पान, ते पान काय मान पोचना, मेंढीचा झाला अपमान. दृष्टांत त्रेतायुगातला आहे, कलियुगामध्ये डायव्हर्ट करतो संगनमेर करता. मेंढी हुशार होती. मेंढी म्हणली हे जर आपल्याला नाही जमलं तर आपला येडा परशा जिंदाबाद आहे. मेंढीनं युटर्न हाणला आणि त्या येड्याला असा हात केला. आता ते येडं पळतच आलं, तिथे त्याला वाटलं काय पाहिजे, तो म्हणला चांद तारे. मेंढी म्हणली तेवढं राहू दे, ते नको, एवढं पान दे म्हणे मला. हेही गेलं मारा, ते विहिरीच्या कडावर पाय ठेवला, पान मान याचाही झाला अपमान. हा म्हणला काही मागू नये, म्हणला जीव जाऊ शकतो. आणि मागं सरताना सागर महाराज नेमकी एक मुरमाचा खडा पाया खालून गेला आणि पुढे पाय विहिरीत जाता जाता राहिला. मेंढ्याने खाली डोकावलं, म्हणला खाली गेल्यावर परत माघारी येत नाही, मेला म्हणला कर्माने. त्या मेंढीला म्हणला असं काही मागू नये, माझा जीव जाऊ शकतो. मेंढी म्हणली तू मेला तरी चालेल, पण मला पान पाहिजे. भाषा कोणाला कळत होती, राजाला भाषा कळत होती. राजा बसून बघत होता पशुपक्ष्यांची भाषा. राजा म्हणला मलाही पत्नी अशीच म्हणाली, मला तर अक्कल, याला अक्कल नाही. म्हणला बघू हा काय करतो. मेंढ्या म्हणला जर हिला आपलं पडलेलं नाही तर धाप तुम्हारे हवाले वतन साथियो. असे बाकीचे जनावर पुढे येऊन मारतात, ही अवलाद अशी मारत 10 पाऊल मागं गेली. बघता काय माझ्याकडे एका धडकीत मेंढी विहिरीत घातली. राजा म्हणला ज्याला अक्कल नाही त्याला कळलं आपल्या जीवावर बेतल्यावर काय करायचं. मी राज्य सोडून गोसावी झालं. राजा पळतच घरी गेला महाराज. काही चाळीला म्हणला वाढून आण. ती म्हणजे कुठे संगमनेरच्या सप्त्याला गेलं ते काय आमटी खाला एवढे पावरमध्ये बोला ते वाढून आण म्हणला. चाल ती म्हणलं जेवायला भाकर तवाच वाढीन, त्या दिवशी का हसला होता म्हणून संशयावणी थोर. राजा म्हणला मला जेवू दे, 8:30 झाले. तिने म्हणजे नाही भाकर तवाच वाढीन, त्या दिवशी का हसला होता. राजाला राग आला, म्यानातली तलवार काढली, कैकेयीच्या आईच्या मानेवर ठेवली, तिला सांगितलं सांग जेवू का घेऊ जीव. म्हणे जेवा. दृष्टांत संपला. ज्योतिषशास्त्रामध्ये मरणोत्तर प्रक्रिया ज्ञात असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा संसार प्रक्रियेमध्ये दुःख भोगावं लागलं. ही कलियुगाची रीत आहे. विठाला संपलं महाराज. भक्त होण्याकरता पहिली अवस्था संपली दुःख. दुसरी अवस्था आहे वैराग्य. ते इथून झालं पाहिजे जिहासा आणि जिज्ञासा. मग का नामस्मरण करायचं, त्याची ताकद काय, जीवानं कोणते नियम पाळले पाहिजे. एका ठिकाणी संहिता सांगितली, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा या तुळशीच्या. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार. आनंदावी वासल निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहार प्रेम इंद्रियाचे सार. हे रसावी वासल. सांगितलं काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. नसावे वासर निद्रा बहुभाषण. 6 नियम ज्याने पाळल्या ना मग तो देवा परमपूज्य जगी. ही त्याची भक्त अवस्था होऊ शकते. आता ऐका, भक्त होण्याकरता दुसरी अवस्था जीवाच्या ठिकाणी वैराग्य व्हायला पाहिजे. आपल्याला काय होतं, बायकोने 4-5 शिव्या दिल्या तरी आपल्याला म्हणजे 100% देते असं कन्फर्म आहे. असले सगळे प्रत्येकाला ऐकावं लागतं. वैराग्य होत नाही, वैताग होतं, वेळ पुरणार नाही. वैराग्य 2 प्रकारचं. एक भक्ती होण्याकरता एक जिहासा आणि दुसरा जिज्ञासा. सुज्ञ मंडळी ऐका, जिहासा वैराग्य याला म्हणा. भोग क्रियेमध्ये सर्वस्व असताना सुद्धा
नैतिक दृष्टिकोनातून प्रापंचिक क्रियेकरता जे अपेक्षित वाटतं त्याचे जीव लालसावतो त्याला असणारा जिहासा म्हणा. पण पारमार्थामध्ये काहीच नसताना सुद्धा जर पारमार्थाला आड येणारं सोनं जरी असलं ना त्याला धिक्कारणं, याला जिज्ञासा. मग जिहासा वैराग्याचं एक सोपा उदाहरण विचारतो तुम्हाला पटण्याकरता. कीर्तन संपल्यानंतर तुम्ही रस्त्याने चालला, कीर्तनकार चांगला वाईट काळा, बरेचसे कीर्तन ठिकाणी गेले का महाराज कीर्तन पडलं उठलं झोपलं गेलं काय मला कळत नाही. काही काही ठिकाणी आले का म्हणतात महाराज आजचं कीर्तन असं एकच नंबर झालं पाहिजे. कीर्तनात 2 नंबरचं काहीच राहत नाही. कोणत्या अपेक्षा करतात मला तेच कळत नाही कोणत्या काळात. यादी नीट ऐका. जिहासा वैराग्य सांगतो. कीर्तन संपल्यानंतर रस्त्याने निघाला आणि जर आता इथून जाताना कुणी माझी निंदा केली आणि योगायोगाने पुढच्या वर्षी मी जर या यादीत आलो आणि तो मला इथं आल्यानंतर मोका झालेला सापडला त्याला मी जबाबदार नाही. हे का बरं? अजिबात निंदा करायची नाही. साधू संताची निंदा, हरिभक्ताची स्तुती, तेने वाचा पंगू एका जनार्दने कृपा लादली मुका झालं वाचा. आता अजिबात बोलणार नाही सागर महाराज. रस्त्याने निघाला जिहासा वैराग्य सांगतो मी भक्त अवस्थेकरता. बॅटरीच्या उजाडामध्ये चालला तुम्ही बघितलंय काहीतरी. आता त्या पूर्वीचा काळ होता मागं बघा कोरोनामध्ये बाहेर पाट्या लागल्या होत्या बाहेर निघू नका कोरोना होईल आणि त्या बीडकडे पाट्या रात्री निघू नका बिबट्या खाईल. आता नेमकी कसं जागावं तेच कळा ना आपल्याला. कर्मधर्म सहयोगाने त्या बॅटरीच्या उजाडामध्ये काहीतरी चमकल्यासारखं भासलं. सर्व 10 माणसांचा ग्रुप असताना जवळ जाऊन बघितलं सुंदर आकर्षक गोल्डन सुबक कलरच्या 2 मूर्ती होत्या. त्यापैकी एक रामाची होती एक रावणाची होती. तुम्ही कोणती उचलणार? बोलत चला बोलत चला. राम काय आपलं दैवत सर्वांचं अस्तित्व या दृष्टिकोनातून राम आहे. रामाची उचलणार तुम्ही 100% रामाची उचलणार. फक्त एक अडचण आहे रामाची पितळाची आहे रावणाची सोन्याची. आता कोणती उचलणार? तरी रामाची. बघा बघा मी 1 मिनिटात सिद्ध करतो. तुमच्याकडे सोनं काय क्विंटल आहे? तोळा आहे का? 73,500 तोळा आहे. तुमच्या गळ्यातले सोन्यातील अलंकार 73,500 रुपये तोळा आहे. माझ्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ जी आहे ना ती 6,000 रुपये टन लाकूड आहे. दोन्हीमध्ये चांगलं काय? तुळशीची माळ. कीर्तनानंतर माळी पुरवल्या जातील अलंकार स्वीकारले जातील. रावण सोन्याचा म्हणल्यावर मी किमान प्रवरेच्या पुढच्या पुलापासून सुद्धा मागे यायला बसले. यादी नीट आहे का? रावण वैचारिक दृष्ट्या वाईट आहे पण तो सोन्याचा आहे आणि संसार प्रक्रियेकरता धन दारा पुत्रजम प्रथम क्रिया धन सांगितली. ते वियकृत्य मन तिकडं ओळखतं म्हणून वैराग्य होत नाही वैताग होतो. संत भक्त अवस्था होण्याकरता दुसरी अवस्था आहे मी सांगितली ती क्रियात्मक साधना वैराग्य. आता वेळ पुरणार नाही. तिसरी अवस्था आहे जगत प्रक्रियेमध्ये थोडासा अहंकार कमी झाला पाहिजे. प्रत्येकाकडे विद्वत्ता आहे महाराज. प्रत्येकाला अहंकार आहे. कोणाला सत्तेचा आहे कोणाला कशाचा आहे कोणाला कशाचा आहे. जरा नीट ऐका 2 गोष्टी. अहंकार शब्दाची व्याख्या सांगतो. अहंकाराने नाडीला तुका म्हणे वाया गेला आणि अहंकार गेला तुका म्हणे देवची झाला. याच्यापेक्षा सांगतो फार विद्वान आहे फार ज्ञानी आहे फार सगळं जग मानतंय पण जर सामान्यातल्या सामान्य व्यक्तीशी त्याला प्रेमाने बोलता येत नसेल तर मिळवलेलं सगळं ज्ञान चुलीत घालण्याच्या लायकीचे हे अहंकार आहे. ओवी सांगू तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा एरवी विश्वभरी आदरा मुरकुजई. बरं शेवटचा अध्याय सांगितला. जर घरामध्ये आई वडिलांशी संवाद व्यवस्थित नसेल ना अख्खं जग त्याला शहाणं म्हणत असेल तर माझ्या दृष्टिकोनातून मूर्ख आहे. म्हणून अहंकार भल्या भल्यांना संपवतो आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये अहंकार जास्त होऊ नये. 2 गोष्टी नीट ऐका सुज्ञ मंडळी ऐका. सत्ता आणि संपत्तीचा जीवनामध्ये कधीच अहंकार करू नका. दोन्ही चल आहे दोन्ही पतिव्रता नाही दोन्ही वेशा सांगितले वेशा भोगे कवडा वेच मग दारचे पुणे येते तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय वाणून ज्ञानोबराय म्हणतात. सत्ता सुद्धा वेश आहे आणि संपत्ती सुद्धा वेश आहे. कोणत्याही क्षेत्रातली बसणारी खुर्ची सहज भासवते मी पुढील 5 वर्ष तुझ्या करताय पण ती कधी 6व्या वर्षी राजीनामा देते कळत नाही. म्हणजे सत्ता सुद्धा वेश आहे. खुर्चीवरून अनुभवलं काल इंस्टाग्रामला वाक्य वाचलं अपार BHNLच्या काळात कीर्तन करायचं समजू नका काय काय म्हणतात. तुम्हाला कसं काय कळलं? इथं मेंढ्या वळणारा का आयफोन आहे कळतंय ना? माझा मित्र आहे मेंढ्या वळतोय काहीच नाही. पहिली नापाशीने आयफोन घेतला. सागर महाराज सलग 4 दिवस असणारे वेदांताचे मेसेज पाठवायचं म्हणून याला कुठून वेदांत आला बा. ट्रू कॉलरला नाव सर्च केलं मग ही तर पहिलीला आलं नाही म्हणलं याला सगळे गडी पाळणा करून शाळेत आणायचं आणि दुपारच्या सुट्टीला घरी जायचं. त्याला म्हणलं का रे तू आयफोन घेतला? म्हणला हो महाराज भरपूर पैसा पण त्याच्यातलं कळतं तुला काय? नाही म्हणला त्याच्यात काय इकडून उचलायचं आणि तिकडे टाकायचं. म्हणलं फार सोपं आहे तार्किक ज्ञान नाही ना. म्हणलं अरे पण त्या व्हॉट्सअपला तुझा फोटो लाव ना. व्हॉट्सअपला काय म्हणतात तुमच्याकडे? DP याचं ज्ञान इथं कमी पडलं. तो म्हणला DPला फोटो लावला आणि वायरमॅन येऊन हाणलं. मग
हे बुद्धिहीनाची लक्षण आहे. क्रियात्मक कार्य कशाला म्हणायचं काहीच कळत नाही. मला साधा मुद्दा मांडायचा होता. कोणत्या क्रियेतून सांगतो तुम्ही? अहंकार भल्या भल्यांना नागवतो या दृष्टिकोनातून. सर्वस्व जरी असेल, सत्ता कोणत्या, मी इंस्टाग्रामला वाक्य वाचलं, वाक्य नीट आहे का? खुर्ची जर लाकडाची असेल, जर तिच्यात किडा असेल तर तो किडा सगळी खुर्ची खातो. बरोबर ना जुनी मंडळी? खुर्ची जर लाकडाची असेल, तिच्यात जर किडा असेल तर तो पूर्ण खुर्ची खातो. पण खुर्चीचा किडा जर डोक्यात असेल तर अख्खा देश खाऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल अहंकारातून सावध व्हा. भल्या भल्यांना संपवलं महाराज अहंकाराने. कामाजी कोतवाले आणि नाडीले बहुतासी, भल्या भल्याची अब्रू घेतो बहिणाई त्यासी. जमदाग्नी दुर्वास तोर नाडीले ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही भेटला त्यासी. नाथरायांनी तर वर्णन केलं. यडका मदन मदन केवळ पंचानन, 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 यडका मदन 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 केवळ पंचानन पंचानन पंचानन, यडका मदन 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 केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ यडका मदन मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन. या अहंकाराने भल्या भल्यांना संपवलं. म्हणून कोणत्या क्षेत्रामध्ये, वाक्य नीट ऐका, फक्त घरगुती एक वाक्य आपल्याकरता सांगतो. आपण किती मोठे आहोत, किती ज्ञानी आहोत याचा अहंकार सिद्ध होतो एका वर्तनावरून. बोलू एक वाक्य. पुढची मंडळी शांतरा रे. एक वाक्य जबरदस्त ऐकून जा. थोड्याशा भाषेमध्ये बोलतो मी, जास्त नाही. तुम्ही किती मोठेपणा असेल तुमच्याकडे, तर फक्त दुसऱ्याच्या घरी जाताना तो स्वतःचा मोठेपणा जरा बाजूला ठेवून जायचा. का ती माणसं त्यांचा मोठेपणा घेऊन तुमच्या स्वागताकरता उभे असतात. हा अहंकार ज्याला समजला तो जीवनामध्ये यशस्वी झाला. बस, बाकी काय नाही आपल्याकडे. अरे ज्या तुका वाक्य नीट आहे का? तुमच्याकडे किती आहे? सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, अख्खी लंका सोन्याची, 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 1 लाख मुलं, गणपती गाडो वळायला, बुद्धीची देवता गाडो वळायला, खाते तेव्हापासून उलटे, गणपती गाडो वळायला, खंडोबा दाढी करायला, चित्रगुप्त आणि यम घोडे धुवायला. एवढं असताना सुद्धा काहीच नेता आलं नाही. सांगा ते कवडी गेली नाही, 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 तुका म्हणे जाती संपदा कवडी सुद्धा गेली नाही. आपली केवढी त्याची एवढी होती. आपलं थोडं जरी मार्केट कमिटीत माल विकला ना, 5-50 हजार रुपये आले ना, तो जर टांगापलटी घोडे फरार पॅनलचा मेंबर असला ना, थोडी पेला का अख्ख्या मार्केट म्हणते बा पैसा आपल्याकडे, पैसा, GST लागाय पुरते पैसा. 2-4 स्वरांनी रात्री पाहिलं, फटकावला, पैसे काढून गेले. सकाळी उतरले, म्हणला गुंजळवाडीला जायला GST मिळेल त्या एसटीने गेला. GST आपली अनावधानाने आलेली संपत्ती. तिसरी अवस्था आहे अहंकार. अजिबात करू नका, कारण भल्या भल्यांना या अहंकाराने संपवलंय. आणि शेवटची अवस्था सांगतोय का, जमेल त्या ठिकाणी
जमेल त्या क्रियेमध्ये जेवढं आसन ना त्याच्यापैकी थोडंसं दान करायला शिका. किती किती थोडं सांगतो नीट ऐका. महाभारतातला दृष्टांत आहे. दान शेवटची अवस्था. दुर्योधन हस्तिनापूरचा विद्वान राजा होता, पण त्याच्याकडे कोणी याचक मागायला आला का तो धर्मराजा युधिष्ठिर नकुल सहदेव द्रौपदी यांची घरं अशी बोटाने दाखवायचा. बोटाने नीट ऐका. आपल्याकडे गल्लीमध्ये बरेचसे लोक असतात, तिथं महाराज राहतात, तिथं बुवा राहतात, त्यांच्या घरी जा. कन्फर्म जरा वाक्य नीट ऐकून जागा. जी माणसं आपलं घर दाखवतात ना दाना करता, तर आपण भाग्यवान आहो का त्या नास्तिकाला सुद्धा माहिती आहे की याच्या दारातून कोणी रिकाम्या हाताने जाणार नाही. ही आपली ताकद आहे. म्हणून जर कोणी आपलं घर दाखवत असेल येणाऱ्या याचकाला, तर आपण समजून जायचं आपण भाग्यवान आहोत की जगताच्या मालक. शिर्डी संस्थानला कीर्तन केलं मी, त्या दिवशी एक वाक्य वाचलं होतं. आलेल्या याचकाला दारातून का रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, कारण त्या जगताच्या मालकानं आपल्याला देणाराची यादी ठेवले आणि त्याला मागणाराची यादीत ठेवले. आणि ज्यावेळेस मागणाराची यादीत जाल ना, तिचं बरं पोटासाठी पाकेवडी आटाटी पाकेवडी आटाट्यो कैसे केले देवराया देवराया. दान करत जा दान. दुर्योधन बोट दाखवायचं आणि एकदा जंगलात फसला. 3 दिवस वृक्षवास घडला. वृक्षावरती राहावं लागलं. कृष्ण परमात्म्याला आमंत्रित केलं. जगताचा मालक आला. कनवाळो कृपाळू दिना लागी उद्धरणे. देव आला. दुर्योधनाने म्हणलं दुर्योधन काय मागायचं माग. दुर्योधन म्हणला देवा काय नको, माझ्याकडे भरपूर आहे. याची गरज आहे. 3 दिवस अटकलो, हे दे. हात पसरला. देवाने सांगितलं दुर्योधना जो मला जो देतो ना त्याला तेच देतो. कळतंय ना. जो मज होय अनन्य भावे शरर तयाचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणांगत शरण त्याची अवस्था आहे. दुर्योधन म्हणला मी ते नाही दिलं, कोणालाच नाही दिलं. मग देवाने सांगितलं आई कोणाला नाही दिलं, पण आल्या आयुष्यात एक काम केलेलं आहे. ह्या बोटाने ज्यांची घरं दाखवले ना ते जीवनातलं सगळ्यात मोठं पुण्य केलं. तो म्हणला बोटाची किंमत काय. म्हणला ते घरं दाखवले तरी त्या बोटामध्ये अन्नपूर्ण देवता बसलेली आहे. तू नुसतं जिभेवर जरी ठेवलं ना तर तुझी शुद्धा निवृत्ती होईल. दुर्योधनानं जिभेवर बोट ठेवलं आणि तृप्तीचा डेकर दिला. दृष्टांत संपला. दान करणाऱ्यांची घरं नुसती बोटाने दाखवली तरी अन्नपूर्णा बोटात बसते. मला वाटते 4 हाताने असणार थोडंसं 10 बोटाने जर दान केलं तर तो जगताचा मालक तुम्हाला का उद्धरून येणार नाही. दान मागयाचा आलो दान मागया दान मागयाचा आलो दान मागया दान मागयाचा दान मागयाचा दान मागयाचा दान मागयाचा करोनी ओचित प्रेम खाली हृदयात प्रेम खाली हृदयात प्रेम खाली हृदयात प्रेम खाली हृदया दान 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 मागयाचा आलो दान मागयाचा दान मागयाचा आलो दान मागया दान मागयाचा आलो दान मागयाचा दान मागयाचा आलो दान मागयाचा. म्हणून थोडं थोडं दान करत जा. या सप्ताहामध्ये एक वाक्य बोलून जातो. कोणत्या याती वर्णातील असेल मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. इथं आल्यानंतर असणारे आजचे जे प्रहार आहे ते पूर्ण असणारं भगवान असणारं राजवाडा किंबहुना असणारं गुंजाळवाडी या दृष्टिकोनातून गुंजाळ या प्रक्रियेत सर्वांचं आहे. आणि सगळ्यात तुमची एकात्मता ही सगळ्यात मोठी या उत्सवाची ताकद आहे. महाराष्ट्रभर इतक्या एकत्रित उत्सव आज कुठेतरी पाहिला नाही. म्हणून तुमच्या कार्याला सलाम आहे आणि असंच टिकलं पाहिजे महाराज. ही तुमची ताकद आहे. कीर्तनकाराने भेदाभेद होईल असं वक्तृत्वसुद्धा करू नये. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय येतो ऐसा वेद दृष्टिकोनातून सिद्धांत सांगितलं. आम्ही भक्त झालो महाराज कळलं 9:15 झाले. मग भक्त होण्याकरता ही अवस्था आहे. पण समागम कोणाला घडलं फार सोपा सांगतोस. भक्त सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र पिढेला उष्टे पोये घेऊन त्याच्या भेटी लागे गेला आणि शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिद लागा याला समागम म्हणतात. एक वाक्य नेट करून ऐका. एक वेळेस देवाला घाबरू नका पण कर्माला घाबरा. एक वेळेस देवाला घाबरू नका पण कर्माला घाबरा. कारण कर्म वसुलीला आल्यावर वशीला चालत नाही आणि यामाची नोटीस आल्यावर जामीन चालत नाही. 2 गोष्टी करता माणसाने अवश्य
घाबरलं पाहिजे. बरेचशी माणसं कर्माला घाबरत नाही. आपण त्याला म्हणलं की ते चांगलं कर्म करतो, तो म्हणतो तो मूर्ख आहे, त्याच्याकडून आधी लागतं. बघा काय विद्वान आहे, त्याला त्याचं कर्म कळलं इतके. सर्वस्व देणं म्हणजे काय? तिसरा शब्द आहे भक्त समागमे. सर्व भावे हरी. कोणता हरी? राजस्थानमध्ये खटुश्याम नावाचं देवस्थान आहे. त्याने आयुष्यभर भगवान परमात्म्याची पूजा केली आणि रात्रंदिवस विनंती करायचं. महाराज शेवटचा ज्यावेळेस त्याचा कालखंड जवळ आला ना, त्याचा प्राण जाईना, त्यावेळेस असणारा तो मेवाड पद्धतीमध्ये असणारा देवाची विनंती करू लागला. मनमोहन काना विनती करू दीन रे नरे. मनमोहन काना विनती करो दीन रे नरे. राहत के मेरे नैन रे, राहत के मेरे नैन. अब तो तरस देना कुंज बिहारी. मनवा गए बेचैन रे. मनमोहन काना विनती करो दीन रे नरे. देवाची विनंती केली महाराज. शेवटी देवानं 8 वर्षाचं रूप धारण केलं आणि त्याची शिकई धरून त्याची अंत्येष्टी केली. असा सगुण साकार हरी आणि जे सर्वस्व अर्पण करतात अशा भक्तांच्या घरी. आता सर्व शब्दावर थांबायचे मला. तुम्ही देवाला सर्व देता का? बोलत चला, वेळ कमी पडते सिटीमध्ये, त्याकरता शार्प 7 ते 9 लागतं. तुम्ही देवाला सर्वस्व देता का? उद्या काल्याला आले, नारळ फोडला, पवित्र मराठी भाषेमध्ये तो पावन खराब निघला का त्याला शुद्ध शब्द आहे आपल्याकडे काय? पावन. मग पावन झालेला नारळ आपण देवाला फोडतो आणि त्याचा प्रसाद घरी खायला नेतो, बरोबर ना? नाही मग इथून फेकल्यावर तिकडं खाली पार पियमगिरीपर्यंत सापडत नाही. का बरं? पावन. याच्या उलट चांगला नारळ निघला तर GST लागल्यासारखे 5 तुकडे. GST लागणे म्हणजे करोटीनं नख तुटणे, ही आपली GST. ते GST लागल्यासारखे 5 तुकडे काढतो आपण. 5 तुकडे घरी नेतो आणि 4था नारळ देवाला ठेवतो. नाही मग 5 तुकडे देवाला आणि 4था खाल्लं त्याचा का डायबिटीज वाढतो? अरे त्याचा स्वभाव आहे घ्यायची. तेव्हा काहीची इतके दलिंदरे धोत्राला गाठी, बँकेत कुठे दानपेटीत रुपया टाकतो, देवा का लाख मागवतो. देव म्हणला एवढा येडा वाटलं का तुला? इकडं लाखाची अपेक्षा करतो आणि मंदिरात गेल्यावर चिल्लर चापवतो, 1चा ठोकळा कुठे 2चा. तो एवढा येडा वाटला घ्यायची तेव्हा देशी तो भगवान परमात्मा, त्याला कळत नाही का? माणसं काय क्रिया करतात मला तेच दुर्दैव वाटतं कधी कधी. देवाला सुद्धा घाबरत नाही कर्म करत असताना. इतकं दुर्दैव असावं का? फार सोपं विचारतो. काल्याला आले तुमची सर्वस्व देणं. तुमच्याकडे फ्लोराटोन असन, काय असेल, उंच टाचाचे असन, कॉस्ट्युम असणारी चप्पल आहे, त्या कोपऱ्यात तुम्ही काढलेली. इकडं काला झाला, जय विठ्ठल झाला. तुमचं लक्ष कुठं? आरतीकडं नाही. मग चपलाकडं. हा भाव आहे आपला. हा सप्ताह कमिटी हा भाव आहे. हा भाव आहे. हा भाव नाही मारा. देवा देवा पुढे लक्ष जोड्याकडे. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. हात चोऱ्या करी पळत मना बाहेरी. ही का भक्ती करी पळत मना बाहेरी. भक्ती का महाराज? कुठं दक्ष, कुठं जोड्याकडे, काय प्रक्रिया म्हणून थोडी सावध भक्ती करा. सर्वस्व देणं काय? मला एवढ्या दृष्टांताला वेळ भेटला तर मांडतो. मी जी डॉक्टरच्या माध्यमातून सुद्धा तो मांडून गेलो. आपण कृषीप्रधान देशातली काळ्या आईची सेवा करणारे लेकर आहे. एक 5-6 वर्ष पाठीमागे जा, एवढ्या दृष्टांतात थांबतो मी. कोल्हापूरला पंचगंगेला आलेला महापूर जरा डोळ्यापुढे आला. लाखो जनावरं, माणसं त्या पद्धतीने जीव वाचून बाहेर येत होते. फार दुर्दैव वाटतं. निसर्ग कोपला तर काय होतं? काल परवा दुबईची अवस्था बघा, त्यावेळेस कळेल निसर्ग कोपला तर काय होतं. कीर्तनकार अपडेट व्हायला पाहिजे. कीर्तनकाराने वास्तव मानलं पाहिजे. फार BSNLचा काळ गेला कीर्तनाचा. आता थोडं पुढे जावं लागेल. पोरं लय अपडेट झाली. सागर महाराज या पोरानं जर म्हणलं नाही इथं वैकुंठ ते म्हणते आमचं यान चंद्रापर्यंत गेले, तर यानाने जर वर सिद्ध केलं का वैकुंठ स्वर्ग आहे तर आम्ही मान्य करू. एवढ्या अपडेट झाली. माझं 5 वर्षाचा पुतण्या आहे, पुतण्या 5च वर्षाचा. काल परवा त्याला गोष्ट सांगत होतो. शिक्षण किती अपडेट व्हायला पाहिजे जरा सुज्ञ मंडळी ऐका. 5 वर्षाचा पुतण्या त्याला माझ्या जवळ आला. म्हणला काका लय बोर झाला, गोष्ट सांग ना. म्हणलं काका पुतण्याचं चालू आहे महाराष्ट्रात. नाही लहरियाची त्याला लय 5G कीर्तन ऐकावं लागेल. माझं कीर्तन ऐकायला असं सुज्ञ डोकं घरी गेल्यावर कळतं नेमकी हा काय म्हणला होता. विनोद काढायला बुद्धी लागते. तर म्हणलं मी नाही म्हणलं कीर्तन सांगतो. कीर्तन नको म्हणलं, लय लांब होतं तू, गोष्टच सांग म्हणलं. तर म्हणजे याला काय गोष्ट सांगावं? बघा शिक्षण किती अपडेट झालेलं आहे, किती अपडेट व्हायला पाहिजे शिक्षण संस्कृती. त्याला म्हणलं बाळा एक कावळा होता आणि त्या कावळ्याला फार तहान लागली. म्हणला मग
मग तो कावळा गावात आला म्हणलं, त्याने असणाऱ्या एका पात्रामध्ये पाणी बघितलं, पण पाणी खोल गेलेलं होतं. मग त्या कावळ्याने पाण्यात काय टाकलं मुलांना? दगड. आता नीट आहे का बाबा, तुमच्या वर्षी हीच गोष्ट होती, तुमच्या वेळेस हीच होती, सप्ताह कमिटी तुमच्या वेळेस हीच होती. आपल्या वेळेस कावळा दगडच टाकत होता, बरोबर. तुमच्या वेळेस कावळा पाण्यामध्ये दगडच टाकतो. शिक्षण पद्धती किती सुधारली. जनरेशन बिटवीन द गॅप. मी का 10वी 12वी नापाचं कीर्तन करणार, मी न्याय शास्त्रात PhD करतोय. त्याला सुज्ञ पद्धतीने आहे का? त्याला म्हणलं मग तो म्हणलं 5 वाजेपर्यंत कावळ्याने दगड टाकले बाळा. 5 वाजता पाणी वरती आलं, कावळा प्यायला उडून गेला. ते कार्ट 5 मिनिटं थांबलं. म्हणला काका राग मानू नका, कावळा मूर्ख होता पण सांगणारा महामूर्ख आहे म्हणला. माझं तर आईस्क्रीमच झालं. मला का रे बाळा? काका कोणत्या जमान्यातल्या गोष्टी सांगता म्हणे. काका BSNL 5G. कावळा येडा होता का? मला 10ला दगड टाकायला लागलो, 5 वाजेपर्यंत दगड टाकलं, ह्युमॅनिटी पॉवर राहील का? म्हणलं मग त्या कावळ्याने काय करायला पाहिजे होते? म्हणला जवळ गेला तर D-Martचा स्मॉल होता, 25 पैशाला असणारा स्ट्रॉ होता. स्ट्रॉ आणायचा, स्ट्रॉ पाण्यात बुडू दे, कावळ्याला पिऊ दे, कावळा उडू दे. इतकं अपडेट व्हावे लागेल, तेव्हा कुठंतरी हे जनरेशन या पद्धतीने इकडे आकर्षित होईल. 10वी 12वी नापास कीर्तनकर हा लोकांचा भ्रम दूर केला पाहिजे आपण. वेल एज्युकेशन, मला वाटतं प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट. त्या पद्धतीने त्यांना ट्राय करा, ते पचनी पडेल. त्या पद्धतीने ती माणसं आकर्षित होतील. सर्वस्व देणे काय एका दृष्टांतात थांबतोय का? दिवसभर काबाड कष्ट केलेला शेतकरी संध्याकाळी आपले बैल विसावली, घरी आणली, गाडीला असणाऱ्या जुवाला बैल बांधून दिली. थोडं सुज्ञ पद्धतीने ऐका, थोडं विकू द्या. बैल बांधून दिल्यानंतर असणाऱ्या घरात गेला, जेवण केलं, झोपे गेला. दुर्दैवानं पहाटे सगळीकडे हाहाकार झाला. जीव वाचवा, जीव वाचवा, जीव वाचवा. पंचगंगेने रुद्ररूप धारण केलं. तो शेतकऱ्यानं पाय उतार खाली केला. कॉटवरून खाली उतरल्यानंतर गुडघ्या इतक्याला पाणी दिसलं. त्याने विचार केला की 100% पंचगंगेने रुद्ररूप धारण केलं. स्वतःचे 2 लेकरं पत्नीला उठवलं, वाढदिवसानं त्या पद्धतीनं धावण्याचा प्रयत्न केला. सकाळ होईपर्यंत एका सुंदर टेकडीवर जाऊन सुटकेचा श्वास सुटला. शिर सलामत तो पगडी 50, पुढचं उद्या पाहता येईल. पण दुर्दैव त्याने बांधलेल्या दोन्ही बैलांपैकी एका बैलाचे गाठ सुटली, पण एकाला काळगाठ बसलेली होती. त्या बैलाने दिवस उगेपर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला. शेतकरी असेल तर जरा सुज्ञ पद्धतीने ऐका. शेतकऱ्याला नंतर लक्षात आलं, गड्या रक्ताची सगळी वाचवली, पण जीवाच्या नात्याची माझे दोन्ही लेकरं पाण्यामध्ये बांधलेले राहिली. ज्यांनी आयुष्यभर माझा गाडा ओढण्याकरता मला मदत केली, त्यांना जर वाचवलं नाही तर त्याची आईनं जिनं मला ते सांभाळ करायला दिलाय, तिला काय उत्तर द्यायचं? शेतकऱ्याने प्रशासनाला विनंती केली, माझं काय होईल ते होईल, पण माझं लेकरं वाचवण्याकरता मला परमिशन द्या. प्रशासनापुढे हातबल झाला. बैलाने 8 वाजेपर्यंत पाण्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न केला. मायबाप 8 वाजता निस्तेनाभूत असणारा फिरता फिरता मागचं चाकाच्या असणाऱ्या आऱ्या पाट्यामध्ये त्याचा पाय गुतला. पाय मोडला गेला. आता पाण्याच्या वरती दिसणारे शिंगे निस्ते नाबूद झाली. शेतकरी धाय मोकलून रडत होता, हे जगत भगवान परमात्म्या, अरे माझं काय होईल ते होईल, पण माझं लेकरू फक्त सुखरूप असावं. आयुष्यभर तुझे उपकार फेसणार नाही. 2 दिवस पाणी संपेपर्यंत अन्नाचा कण सुद्धा टोकामध्ये घेतला नाही. शेतकऱ्याने म्हणला, जसं सुखरूप दिसल तरच अन्न ग्रहण करेल. 2 दिवसांनी पाणी ओसरलं. माझं कुटुंब, माझा परिवार, माझा पैसा, माझी मिळकत, माझं घरदार काय असेल याचा विचार नाही केला. फक्त घराकडे 5 वर्षाचं लेकरू सुसाट पळावं तसं चिखलातून काट्यातून पळत आला. माझा लेकराचं काय झालं असेल? घराजवळ आल्यानंतर जी 5 वर्षाच्या लेकरा पळणारी पावलं होती ना, ती 100 वर्षासारखा वय झालेल्या व्यक्तीसारखी थिरकली गेली, चिखलामध्ये रुतली गेली. कारण 2 दिवसापूर्वी पोळा झालेला होता आणि त्याच्या जीवाच्या पलीकडेला जपलेलं ते लेकरू गाडीच्या चाकामध्ये पाय अडकून त्याच्याकडे मालकाकडे बघत होतं. वटारलेल्या डोळ्याने मृत्यू पावलं होतं. जरा सुज्ञ मंडळी ऐका, ते पडलेला बैलाचे बोल त्या मालकाकरता असावे, तुझ्या बोटाने लावलेला हिंगळ आजही तसाच चमकत होता. तुझ्या हाताने बांधलेला घुंगराचा गंडा आजही तसाच पाण्याबरोबर खळखळून वाहत होता. तुझ्या शेतीचा गाडा ओढताना मला कधी दम लागला नाही, पण निर्दयी निसर्गापुढे माझा काही दम टिकला नाही. बापा, मी जरी मेलो तरी खचू नकोस. या गाड्याला दुसरा सर्जा झोपून पुन्हा शेतावर जायला चुकू नकोस. आठवण आली तर कधीतरी एक झाड लाव, त्या सावलीत बसल्यावर माडके फिरून बघ रे बाळा. मी त्या पद्धतीने आशीर्वादाने हा सर्जा तुझ्या पाठीशी उभा. आपण पठार भागातील काय माणसे, उन्हाळ्यामध्ये काडी काडी करून आपण जनावर जतन करतो. निसर्ग कोपला ना, एका क्षणात सगळं निस्ते नाबूद करतो. मी गाणं म्हणत नाही, पण ते गीताचे बोल परफेक्ट बसतात इथं महाराज. अकर पलरान देवा जळाला शिवार, तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला रे ना. असं सर्वस्व अर्पण करणाऱ्या भक्तांच्या घरी तो सगुण साकारहारी कामे न सांगता करतो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे
होता वाजले की 9. ती म्हणशान महाराज वाजले की 10 जाऊ द्या ना घरी. 12 नाही म्हटलं मी. एवढे वेळ नाही आपल्याकडं. कोणती कामं फक्त काकड्यातली यादी सांगतो आता. ते प्रकार सांगितले असते सांग कामे बिनकामे वाढाव कामे. आता तेवढा वेळ नाही, वेळ वाढाव झाला ना. कोणती कामे करतो काकड्यातली यादी घरी जाऊन तपासा. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठ भाव भक्ती दे कोणिया दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी सजन कासया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. याच्यापेक्षा खाली येऊन बोलू. चोखोबा रायांच्या पत्नीचं सुद्धा बाळंतपणा देवाने करावं इतक्या खालच्या दर्जाची कामे न सांगता करी सर्व कामे. किती यादी सांगावे. वस्त्रे गंगा तीरी श्रीखंड्या चंदन उगळ निकार. श्रीखंड्या चंदन उगळ निकार. नाथरायांच्या घरी 36 वर्ष चंदन आणि कावडीने पाणी वाहिलं न सांगता करी सर्व कामे. ती भक्त काय देतात. रजनी रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंद गोविंद मना लागलिया छंद. कोणतं नामस्मरण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांना एकदा प्रेमाने हात वरती करा. सगळ्यांना ज्यांना ज्यांना देवाने हात दिले सर्वांनी प्रेमाने वरती करायचे. सरळ मधल्या प्रवरा नदीच्या येड्या बाबळी वाढल्या असे वाकड्याने सोडायचे. अच्छा सरळ वर. हां आणि यांचा सगळ्यांचा लाईव्ह घ्या आणि आशात बसा. आम्ही जातो घरी आता. हा बरं सरळ हात करा. विठोबार कुमार विठोबार कुमार. शेवटपर्यंत टाळी वाजवा. जय जय निर्धारित वेळेने अभंगाचा आशय भाव मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ नाही पुरणार मला 6 तास चिंतनाची सवय. मी एक एक शब्दाचं विवरण आणि विश्लेषण. सगळे खाली बसा 5 मिनिटं. मंडळाची एक विनंती अजून राहिले 5 मिनिटं. त्यांच्या विनंतीला मी मान देणार आहे. मी पिंगळा पांगळा करणार. पिंगळाच म्हणणारे. बऱ्याच जणांनी तो पांगळा केला. ती म्हणायला सांगितलं त्याने. आता काय करता इच्छा आहे त्यांची. सगळ्यांच्या इच्छा करता पिंगळा म्हणणारे. पण तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजवली तर वाजवणार ना. हां तळतळून नाही प्रेमानं. तळतळून वाजू नका सगळ्यांनी. आता पिंगळा काय खरं सांगतो. ते पिंगळा बऱ्याच जणांनी सांगितलं असा पिंगळा नाही. थोडी बैरवी म्हणतो फक्त. आणि कबारे सुटेल तातडी पाटील बुवाची मंग पडे नमाडी. त्याची 5 पोरे लागतील देशोधडी पिंगळा महाद्वारी.
हे पाटील आहे, याला 5 मुलं आहे. प्राण अपान व्यान उदान समान. या सर्वांनी अस्तित्व काढून घेतलं की पाटील बुवाची माडी पडते. हा पिंगळा आहे आणि मृत्यू कळतो. सामान्य माणसाला मृत्यू कळतो. यादी सांगतो, कानामध्ये बोट टाका, चिर स्वरूपाचा आवाज यायचा बंद झाला का 7 दिवसानंतर मृत्यू लावी बोलते, याचा मला भान आहे. तदनंतर डोळ्याच्या पुढे येणारे बुबळे गोलाकार फिरणारे जर फिरवायचे बंद झाले तर 5 दिवसाने मृत्यू आहे. उजव्या डोळ्याने नाकाचा शेंडा दिसतो. चष्म्यातून पाहिला तरी 70% लोकांनी लाईव्ह प्रयोग केला. हा महाराजा रोजचा अनुभव आहे. उजव्या डोळ्याने नाकाचा शेंडा दिसतो. उजव्या डोळ्याने नाकाचा शेंडा ज्या दिवशी दिसायचा बंद झाला त्याची दिनी म्हणा राम राम. आणि एवढं सांगून जर तुम्हाला कळत नसेल तर मग तुमच्या करता हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते सेवती बा काळ बांधून लेईल. सरते सेवती बा मी अजून पूर्ण म्हणलं असतो पण त्याचे 55,000 होते. मला परवडन का? जाऊ द्या. समजतेवालो काही इशारा कापे. निर्धारित वेळेमध्ये सेवा मांडण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्या करवी सेवा माझ्या वाट्याला आले त्या कुटुंबियांचे लाख लाख धन्यवाद मानतो. सेवेकरता योगदान देणारे भगवान राजवाडा आणि अजून गुंजाळमळा ना
भगवान पण झालं ना, नाव घेतलं ना मी. ते सर्वांचं असणारं लाख लाख धन्यवाद वाक्याने टाका येते. कशी तर दिली अन्न होय कोटी कुळांचे उद्धरण, कोटी याग केली पूर्ण आईसे महिमान तीर्थाचे. तुम्ही ज्या हाताने दिले ना देव किमान तुम्हाला 10 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो, कारण पुढचं भान असलं पाहिजे. जेवण प्रक्रिया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज राजनेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघातून अपशब्द गेला सर्वांनीचा दोष शोधून परत करा. 3 गोष्टींनी महाराष्ट्र नासत चालला. शेवटचं वाक्याने टाका हे चोपदार उद्यापासून तुम्ही खाली थांबायचं. हे जे पुढं आहे ना हे जरा थोडंसं बंद करा. मी पोरांना जास्त बोलत नाही, कारण ते नंतर बाबाचा काटा काढीत. माझा अनुभव येतो. 3 तास कीर्तनाला गेल्यानंतर चॅनल बदलित होतं, रिमोटने चॅनल बदलला नाही. ज्याला बोललो होतं ते मला म्हणत माझ्या घरात येऊन पिसाळ्यावर रिमोट मागवतो म्हणला. मला कीर्तन संपल्यावर कळलं त्याने रिमोटचं सेल काढून नेले होते. इतके विद्वान कीर्तन, पण यांना थोडं शांत करतात. 3 गोष्टींनी महाराष्ट्र नाचला तर नीट ऐका. व्यसन, फॅशन आणि दूषण. तरुणांनी थोडं व्यसन सोडा, तरुणींनी थोडं फॅशन सोडा आणि जाणत्या माणसाने एकमेकातला दूषण सोडा. हा महाराष्ट्र पुन्हा राजांचा झाल्याशिवाय राहणार नाही. अन्यत्र दृष्टिकोनातून कोणत्या जातीवर्णाच्या भावना दाखवण्याचा माझा हेतू नाही. पवित्र संविधानानं आपल्याला सुंदर असे नियमावली दिलेली आहे. तिच्या प्रकारे जर आचरण केलं तर या महाराष्ट्र इतकं पवित्र नेतृत्व जगाच्या पाठीवर कोणाचंच नाही. माझा एक नियम आहे महिलावर्ग, एक लक्ष द्या. मी प्रत्येक कीर्तनात किमान 2 तरी व्यक्ती पिणारे पकडून देतो. खाली माना घालू नका नाही तर लगेच पकडीन मी. पकडू का 2 जण? हा तुम्ही हा म्हणा म्हणजे मी खातो मार. हा मानच्या खुशी. पण एखादा व्यक्ती जर व्यसन करत असेल सागर महाराज तर त्याचा नैतिक अधिकार त्याला संविधान मला उभं करून अपमान करण्याचा नैतिक अधिकार मला देत नाही. पवित्र असणाऱ्या संविधानामध्ये आपण वर्तन करतोय. पण बसल्या कीर्तनात त्याने एक पण करावं. मी माळ नाही घालणार महाराज, पण पुढल्या वर्षी नक्की व्यसन सोडून चांगला नागरिक होऊन सप्ताह कमिटीमध्ये असेल असा जरी पण केला तरी ते सप्ते कुठेतरी सार्थक. आणि तुम्ही UPSC MPSC भरपूर टॉप करा. एक भाऊ या नात्याने ऐका, मी खाली येऊन बोलत नाही. भरपूर मोठे व्हा. फक्त तुम्ही केलेल्या कोणत्या एका चुकीमुळे पहाडासारख्या बापाची मान समाजात खाली जाणार नाही. एवढं तुम्ही केलं तरी जीवन सार्थक केलं गेलं. आणि जाणती माणसं एकमेकातले वादविवाद सोडून द्या. आपलं फार सुंदर एकोपा. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. म्हणून तर त्यांचा कालखंड चांगला होता. शिवरायाच्या काळामध्ये मुळीच नव्हती वाण, म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काय ताकद होती महाराज. हीच परंपरा तुम्ही जातीय सलोखा टिकवाला म्हणून तुमच्या कार्याला सलाम करतो. आणि जाणती माणसं एकमेकातलं दूषण सोडून द्या. ऐका, गाव पातळीवर विकासाकरता वैचारिक मतभेद अवश्य असले पाहिजे. जर धर्म कार्य आलं ना तर मनभेद अवश्य नसले पाहिजे. यावर तुमचं मत काय? वैचारिक मतभेद अवश्य असले पाहिजे तर ते कुठंतरी प्रगती होणार आहे. पण जर मनभेद असतील तर अजिबात प्रगती होणार नाही. कालखंड जवळ आला. इतकं सुंदर संविधान आहे. मला वेळ पुरणार नाही आता बोलू नये. आचारसंहितेचं भान आहे मला, पण तरी बोलतो. जाऊ द्या, राग आला तरी चालून. पुढल्या वर्षी बोलायचं नाही. मला थोडंसं सोप्या भाषेत बोलतो. हे देशाचं संविधान इतकं पवित्र आहे की तुम्ही एक मत जर दिलं तर सरपंच तिथे राष्ट्रपती पदापर्यंतचा व्यक्ती या देशाचं नेतृत्व चालतो आणि ते पूर्ण देशाला ते गावाला मान्य असतं. इतकं पवित्र संविधान आपल्या देशामध्ये आहे का नाही? आहे ना. इतकं पवित्र संविधान आहे का एका व्यक्तीचं नेतृत्व गाव ते राष्ट्रापर्यंत प्रत्येकाला मान्य. पण हे पवित्र संविधान अंमलात आणण्याकरता अपवित्र पदार्थ वाटावं लागतात. या देशाच्या अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे का नाही? याच्यापेक्षा खाली येऊन बोलू, लालची वृत्तीनं जग सुधारण्याकरता गल्ली सुधारली पाहिजे. इथूनच सुरू होता. नैऋत्य पश्चिमवारे महाराष्ट्रात व्हायला लागले. काल इंस्टाग्रामवर व्हिडिओ वाचला, फक्त तुमच्याकरता सांगतो. काही कार्यकर्ते एका व्यक्तीकडे गेले आणि त्याला सांगितलं, कुंभार बाबा मत आम्हाला द्या, तुम्हाला 500 रुपये. कुंभार बाबा हुशार होता, माझ्यासारखा येडा नव्हता. तो म्हणला मत तुमचाचे, मी तुमचाचे, फक्त एक काम करा, काल परवा नदीत पडून गाढव मेलं म्हणलं माझ्यावालं, मला एक गाढव आणून द्या, मी अवश्य मतदान करणार. यादी मला विश्लेषण मांडायचे नाही, फक्त सुज्ञ पिढी घडवण्याकरता माझा विचार आहे. काही कार्यकर्ते गाढव आणायला गेले मढीला. समजणेवाले को इशारा कापी. चला, गाढव आणायला गेले. तिथे गेल्यानंतर गाढवाची किंमत विचारली. मला 35,000. मला मर्क दाखव. मला 20,000. अति मर्क फर्रा काढणार असलं तर नदीला मिळालं तरी चालेल. तो मला तरी 15,000. मग कार्यकर्ते गाढव न घेता मागं आले. मागं आल्यानंतर त्या व्यक्तीकडे गेले. मग साहेब, कार्यकर्ते गाढव सगळे कुंभारबाबाकडे नाही आणलं का असं त्या कुंभारबाबाने विचारलं. ते म्हणे नाही आणलं. म्हणे का?
साहेब काय झालं म्हणे गाढवाची किंमत 15,000 आहे. तर कुंभारबाबा असला मला साहेब जगात ज्याला काहीच अक्कल नाही त्याची किंमत जर 15,000 आहे आणि जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी माणूस आहे तो जर 500 रुपयात घेत असेल तर या जगातल्या अर्थव्यवस्थेत तर राजकीय व्यवस्थेत सगळ्यात मोठं दुर्दैव सुज्ञ वा. गल्ली सुधारली तर दिल्ली सुधरेल. आपण इथंच बंद पडलो आणि म्हणून तर आपल्या देशाची प्रगती कुठेतरी थांबली. सुज्ञ पिढी पुढे या. तर ज्या 2 गोष्टी शेवटची, एक ज्या गावामध्ये तरुणांचं नेतृत्व जुन्या पिढीला मान्य असतं ती गावच अशी सप्ताह यशाच्या शिखरावर नेऊ शकतात, बाकी नाही. बाकीच्या गावांमध्ये भजन सुद्धा मान्य नाही. आम्हाला तर शिकूनच नाही दिलं. मला गावात कोणी मिळालं का मग आनंद व्हायचा, कारण आमचे भजनी असे होते ना, मला शिकूनच नाही दिलं. मी यांना आकडा टाकायला, मी यांना चहा पाजायला, मी यांचे भोंगे बांधायला, मी मला शेवटचं म्हणा द्यायचे बोलिलेले कुरे वेडे वाकडे. मग गावात कोणी मिळालं की कोणीच येत नव्हतं. मी एकटाच अभंग म्हणायचो बारशाची माहितीला. ते शिकायला भेटतं. परिवर्तन कालाय तस्माय नमा. वेल एज्युकेशन घ्या. झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित. गुणीजन गायक पदक साऊंड सिस्टम असणारं लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्यांचे सप्ताह कमिटी करता लाख लाख धन्यवाद देतो. आणि त्यांनी ही सुंदर असणारी इतकं व्यवस्थापन या सिटीमध्ये असणारं दैनंदिन जीवनातला आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही परमार्था करता देता. जगताचा मालक तुम्ही नक्कीच तुम्हाला 10 पट दिल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.